मित्रांनो, गेले काही दिवस झाले माझ्या YouTube व्हिडिओजवर असे कमेंट्स येत आहेत, भाऊ तुला मराठी बोलता येत नाही का, तुला मराठी बोलण्यात लाज वाटते का, असे खूप सारे कमेंट्स येतात। काही लोक तर लिटरली शिव्या घालतात आणि बोलतात की मराठीमध्ये व्लॉग बनव, घाण शिव्या घालतात। मी आता त्यांचं नाव एक्सपोज करू नाही शकत, पण खूप कमेंट्स येतात मित्रांनो। तर आता मी पुढे काय बोलायच्या अगोदर तुम्हाला एक मजेदार गोष्ट सांगतो। आता रिसेंटली मी एक साऊथ इंडियाची टुरिझम आहे, एक स्टेट टुरिझम आहे, त्यांच्याबरोबर माझं बोलणं चालू होतं रिगार्डिंग अ कोलॅबोरेशन। तर मग त्यांच्याशी ऑलमोस्ट सगळं डन झालं। आता डिसेंबर पासून मी जाईन मोस्टली तिकडे। साऊथ इंडियाचं एक कोलॅबोरेशन आहे, तर मी कमर्शियल डिसाईड करत होतो, तेव्हा मी त्यांना असं सहज विचारलं की तुमच्याकडे त्यांनी मला एक लिस्ट पाठवलेली की आम्ही ह्या क्रिएटर्स बरोबर काम करतो। तर मी त्यांना असं सहज विचारलं की तुमच्याकडे एवढे मोठे मोठे क्रिएटर्स आहेत, 1 मिलियन फॉलोअर्स, 2 मिलियन फॉलोअर्स, 5 लाख फॉलोअर्स, आणि तुम्ही माझ्यावर म्हणजे कशाला तुम्हाला काम करायचं। मी असं सहज विचारलं त्यांना की मलाच का चूज केलं तुम्ही। ते मला बोलले की आम्हाला एक असा इन्फ्लुएन्सर पाहिजे होता जो सिनेमॅटिक चॅनल चांगलं काढतो, बट मेनली तो हिंदीमध्ये व्लॉग करतो, कारण की आम्हाला ऑल ओव्हर इंडिया आणि आउट ऑफ इंडियाचे जे टुरिझम करायला लोक येतात त्यांना अट्रॅक्ट करायचं आहे। हे असे स्टेट्स आहेत मित्रांनो, ज्या स्टेट्स मध्ये तुम्ही जाल फिरण्यासाठी, तर तिकडे एक तर तुम्हाला इंग्लिश बोलावी लागते, नाहीतर मग त्यांची लोकल लँग्वेज। पण जेव्हा बिझनेस येतो, प्रमोशनची गोष्ट येते, पैशाची गोष्ट येते, तेव्हा त्यांना हिंदी बोलणारा इन्फ्लुएन्सर पाहिजे असतो। म्हणजे किती इम्पॉर्टंट आहे की त्यांना आपला स्टेट टुरिझम लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे। आणि इकडे मी जेव्हा हिंदीमध्ये व्लॉग्स करतो मला शिव्या पडतात। तुम्ही एकदा मित्रांनो फक्त माझे कमेंट चेक करा, राजस्थान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, पाकिस्तान, साऊथ इंडियाचे खूप सारे स्टेट्स, असे भरभरून लोक माझे व्हिडिओज बघतात, माझ्या व्हिडिओज त्यांना आवडतात, आणि खूप सारे लोक मला एक महाराष्ट्र व्हिजिट करायला येतात। तर ही चांगली गोष्ट आहे की वाईट गोष्ट आहे तुम्हीच सांगा। आता रिसेंटली मागच्या वर्षी मी काळू वॉटरफॉलला गेलेलो। ऑन द वे मला 5-6 लोक मिळाली जी आउट ऑफ महाराष्ट्रामधनं फक्त काळू वॉटरफॉल बघण्यासाठी आलेली। काही क्लिप्स पण आहेत, मी टाकीन आता ह्या व्हिडिओ नंतर। आता मला एक गोष्ट सांगा मित्रांनो, फॉर एक्झाम्पल कुठला बाहेरचा एक माणूस आला, लेट्स से राजस्थान मधला कुठला माणूस आला, नाही तर युपी मधला कुठला माणूस आला, आणि त्यांनी आपल्या गड किल्ल्यांवर, वॉटरफॉल्सवर, महाराष्ट्राच्या जंगलांवर व्हिडिओ बनवले, तर मग आपण काय बोलणार की बाहेरचा माणूस येतोय आणि आपल्या महाराष्ट्राबद्दल माहिती सांगतोय। त्यापेक्षा मित्रांनो एक मराठी माणूसच जर आपल्या महाराष्ट्राबद्दल हिंदीमध्ये इन्फॉर्मेशन सांगत असेल तर हे वाईट आहे का, तुम्हीच सांगा मित्रांनो मला। काही वर्ष अगोदर महाराष्ट्र टुरिझम वाल्यांना वेगळ्या स्टेट्समध्ये जाऊन बॅनर्स लावायला लागायचे, एक्झिबिशन मध्ये त्यांना दाखवायला लागायचं की आमचा महाराष्ट्र एवढा सुंदर आहे। पण आता सध्या तरी मित्रांनो असं झालंय की टुरिस्ट खूप जास्त आहेत, ज्यांना महाराष्ट्रात यायचंय, एक्सप्लोर करायचं आहे महाराष्ट्र, पण इकडचे ऍक्सिडेंट्स बघून, इकडची गर्दी बघून ते अवॉइड करतात, कारण की प्रॉपर गाईड नाहीये, प्रॉपर त्यांना माहित नाही की फॉर एक्झाम्पल कुठलं लोकेशन व्हिजिट करायला आलो तर आपल्याला कुठे स्टे करायला लागेल, कुठून ट्रान्सपोर्ट मिळेल, हे कोणालाच प्रॉपर नॉलेज नाहीये, आणि म्हणून खूप लोक अवॉइड करतात। तर माझं एक असं मत होतं महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि महाराष्ट्र टुरिझमनी नीट लक्ष देऊन हे जे क्राऊड मॅनेजमेंट आहे हे नीट सांभाळलं पाहिजे, कारण की मित्र आपला महाराष्ट्र खूप सुंदर आहे, आणि इकडे जर प्रॉपर टुरिझम चालवलं तर आपल्या महाराष्ट्राची जीडीपी एवढी जास्त ग्रो होईल। इकडचे लोक फॉर एक्झाम्पल कोकणपट्टी पकडा, कोकणपट्टी कोकणातच एवढे सुंदर लोकेशन्स आहेत, एवढ्या साऱ्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत, तिकडचे लोकल्स, तिकडचे टुरिझम चालवणारे हे सगळे खूप जास्त पैसे कमवू शकतील, तिकडची जी एकदम ऑथेंटिक एक्सपिरियन्स आहे तो खूप लोकांना देऊ शकतील। तर मग हे एक प्रॉपर असं केलं पाहिजे मॅनेजमेंट। सगळ्यात मेन म्हणजे वेस्ट मॅनेजमेंट। सगळ्या गड किल्ल्यांच्या आधी टुरिस्ट स्पॉट पकडा, आता इथे बघा माथेरानला मी, इकडे कचरा, इकडे कचरा, कारण की लोकांना नॉलेज नाहीये आणि नॉलेज पसरवणं आपलं काम आहे। तर माझ्या व्हिडिओच्या माध्यमाने ते मी करतो। आता इकडे कचरा बघा, किती कचरा आहे, थोडं झूम करून दाखवतो, पूर्ण ट्रेल भरून कचरा आहे मित्रांनो। तर खूप वाईट वाटतं, आणि आम्ही ट्राय पण करतो की सगळ्या व्हिडिओमध्ये आम्ही थोडा कचरा उचलतो, लोकांना प्रॉपर नॉलेज द्यायचा प्रयत्न करतो, पण लोक अशी आहेत की ती सुधरत नाहीत। कचरा बघा मित्रांनो, किती कचरा, इकडे वॅपर्स, इथे दारूच्या बाटल्या, माथेरानमध्ये आम्ही किती कचरा आहे बघा इकडे। आता हे कचरा टाकणारे लोक कोण? हे कचरा टाकणारे लोक तेच ज्यांना प्रॉपर नॉलेज नाहीये, त्यांना माहित नाही की इथे कचरा टाकल्याने काय प्रॉब्लेम होऊ शकतो, त्यांना नॉलेज नाहीये, त्यांना आयडिया नाहीये। तेच जर त्यांना नॉलेज समजलं, त्यांना समजलं की कचरा का टाकू नये, काय प्रॉब्लेम्स होतात, तर ते कचरा टाकणार नाहीत। ऍटलिस्ट 100 80% तरी ट्राय करतील की कचरा आपला आपण घेऊन जावा। तर हे नॉलेज गव्हर्नमेंटनी, इन्फ्लुएन्सर्सनी पोहोचवलं पाहिजे। तर हेच बोलायचं होतं मित्रांनो की प्लीज जर तुम्ही कमेंट्स करताय मराठीमध्ये व्लॉग कर भावा, हे ते प्लीज थोडं समजा, मी पण पाटील आहे मित्रांनो। दम लागला पडकडून।